माताजी बोलून गाथा नंबर 537 आहे. गाथा नंबर 537 प्रकरण चालू होतं आपलं लेशामध्ये संथालिका. सायलेशनचं लक्षण सांगितलं, सायलेशनचं आपल्याला हे सांगितलं काय स्वामित्व सांगितलं. आणि त्याच्यानंतर आता काय सांगतात संख्या, म्हणजे हे लेशावाले जीव किती आहेत. तर कारण आपण 3 असे लेशावाले जीवांची संख्या काढली होती. कृष्ण लेशावाले कमी सगळ्यात भोभाग नाही, त्याला भूभागे समभाग या रूपानं वाटणी केली. तर साधिक त्रिभाग कृष्ण लेशावाले आणि काही कमी त्रिभाग कृष्णी लेशावाले आणि त्याच्यापेक्षा काही कमी त्रिभाग कापड लेशावाले. तर तिन्हीची आपण भूभागे समभागून वाटणी काढली. आता त्याचे काळाच्या अपेक्षेने पण 2 प्रकारांना सांगितलेलं आहे. हीन कमा सांगितलं गाथेमध्ये कृष्णादी राशी आवलीच्या संख्यात्या भागाने भागून पावले असताना 3 क्रमानं आहे. जे कृष्ण लेशावाले सगळ्यात जास्त, त्याच्यापेक्षा कमी नीलेशावाले, त्याच्यापेक्षा कमी कापड लेशावाले. आणि आता काळाचा आश्रय करून द्रव्याचा विभाग करण्यायोग्य जे लेशांचे काळ आहेत. तर त्याच्या काळाच्या मध्ये पण 3 विभाग करायचे. अंतर्मूर्त काळ 3 लेशाचा म्हणून कृष्ण नील कापड 3 लेशे अशुभ लेशाचा म्हणून काळ तरी घ्यायचा अंतर्मूर्त. आणि त्या अंतर्मूर्तामध्ये 3 विभाग नाही करायचे. मग त्या एवढ्या काळात तेवढे जीव, तेवढ्या काळात किती जीव असं त्रैराशी करून काळाच्या शेवून जसं मन योगाचे काळ काढले, दशांचे काळ काढले ना काळाचं असेल ज्याचं जास्त काळ त्याच्यामध्ये संचित जास्त होणार. मग ते पहिल्यांदा काळाचे 3 भाग करायचे. एक सगळ्या कृष्णी कापड लेशाचा एक अंतर्मूर्त तिरीचं म्हणून काळाचं स्थापन करायचे. एक अंतर्मूर्त काळ तिन्हीचा मिळून 3 लेशाचा म्हणून एक मोठा अंतर्मूर्त असेल तो घेतला. आता त्या अंतर्मूर्तामध्ये कृष्ण लेशाचा काळ किती आहे, त्याच्यापेक्षा नील लेशाचा काळ आणि त्याच्यापेक्षा कापड लेशाचा काळ, असं काळाच्या अपेक्षा 3 विभाग करायचे. तर जो एक अंतर्मूर्त आहे जसे आपण त्या जीवांची विभागणी केली तसंच करायचं. दुसरं काय जसं 1000 समय 3 लेशा होतात. तर कृष्ण लेशाचा प्रश्न किती 1000 समयापैकी कृष्ण लेशा किती काळ राहणार, त्यापेक्षा नील किती काळ राहणार आणि कापड लेशा किती काळ राहणार असं लेशांचा काळ काढायचं. तर तिथं अंतर्मूर्ताचं पण भूभागे समभागाची वाटणी करायची एक अंतर्मूर्ताची. तर जसं आपण काळ केले सेम प्रोसिजर तशीच करायची. फक्त तिथं आपण काही कमी जीव संसाराशी ठेवली होती, तिथं अंतर्मूर्त ठेवायचं आणि त्याचे 3 विभाग करायचे. या अंतर्मूर्ताला आवलीच्या संख्याच्या भागाला भागायचं. आवलीच्या संख्याचा भाग 9 मानला आणि बहुभाग काढायसाठी एक कमी आवलीच्या संख्येच्या भागाने गुणलं. हा बहुभाग झाला. बहुभागाची समान 3 वाटण्या करायच्या म्हणजे तिथे भागायचं. हे भूभागाचे समान 3 वाटण्या झाल्या अंतर्मूर्ताच्या. आता त्यातला एक भाग काय हा एक भाग आला. त्याच्या पुन्हा आता भूभाग करायचा पहिल्याला द्यायचा. पुन्हा एक भाग राहिला त्याचा भूभाग दुसऱ्याला आणि राहिलेला एक भाग तिसऱ्याला. तर तिथं पण असंच येणार. त्याचा भूभाग काढण्यासाठी पुन्हा 9 भागला आणि 8 गुणलं. हा भूभाग कृष्ण लेशाचा काळाला येणार. पुन्हा दुसरा एक भाग राहिला हा एक भाग म्हणायचा
आता याचा पुन्हा आवडीच्या संख्येच्या भागाने भागून बहुभाग काढायचा. म्हणजे आवडीच्या संख्येच्या भागाने भागायचा आणि एक कमी आवडीच्या संख्येच्या भागाने गुणायचं बहुभाग येतो. आणि राहिलेला एक भाग शेवटच्या याला हा एक भाग. तीन ह्याच्यामध्ये वाटला पण बहुभागाचे समान 3 भाग केले आणि एक भागाचा बहुभाग काढून पहिल्या दुसऱ्याला दिला आणि एक भाग तिसऱ्याला दिला आणि या दोघांचा जोड करायचा. मग काल जसं केलं होतं सगळे समच्छेद करायचे 9 9 9 आणि 3 जेवढे कमी आहेत ना सगळं कालच्या सारखंच करायचं. त्याच्या तसंच येणार 9 9 9 3 वेळा येणार तिथं आणि 3 एकदा येणार. चिन्ही पण आहे तिथं 3 भागायचं आणि चिन्ही पण आहे तिथं 9 भागायचं आणि वर 15 9 आणि 3 हे समान छेद झाला आणि वर पण सगळीकडं 2 वेळेला 9 9 भागला. त्याला छेद समान झाला जर बेरीज करायची तर खालचं सारखं आहे ना सरळ गणित त्यामुळे फक्त अंतर्मूर्त तेवढंच वेगळं आहे बाकी सगळं तेच आहे गणित. मग काय ना तिथं अंतर्मूर्त भागिले 864 नाही गुणिले तिथं पहिला 729 729 गुणिले 3 म्हणजे 2187 येणार आणि इथं वर इथं पहिल्या याला किती येणार 864 अंतर्मूर्त 729 3 8 672 येणार आणि अंतर्मूर्त 829 नहीं 651 ऊपर से 648 आते हैं ना 9 गुना 9 गुना 8 648 आते हैं और 3 इसमें जोड़ दिया तो 651 आते हैं. तो एक काल की अपेक्षा से एक कृष्ण विषय का काल इतना है इतना निलेशा का काल है इतना कापोदेशा का काल है. तो पूरे अंतर्मूर्त में साधिक त्रिभाग काल कृष्णलेशा का कुछ कम त्रिभाग निलेशा का और उससे भी कुछ कम त्रिभाग कापोदेशा का काल. अब इस काल की अपेक्षा से जीव निकालेंगे त्रैराशी करना पड़ेगा ना. एक काल निकला जीव नहीं निकले तो जीवों की संख्या निकालना है तो उसको त्रैराशी करेंगे. इतने काल में कितने जीव तो इतने काल में कितने जीव पूरी संसाराची काय सगळे संसार शाळेत त्याच्यामध्ये हे तर यांच्या मनुष्याची अपेक्षा त्याने घेतलं तिथं तर एकच लेशाच आहे पूर्ण काळ. त्यामुळे सगळे ते त्या लोकातले जीव कृष्ण लेशावालेच येणार. पहिल्यांदा तर ते सगळे कापत लेशावालेच येणार. कापत लेशामध्ये येणार ना त्यांची संख्या आणि परंतु हे तर अनंत जीवराशी आहे ना एकेंद्रांची त्याच्या अपेक्षेने येणार जास्त. पण ती तर असंख्यात राशी आहे आणि एकेंद्रांची किती राशी आहे अनंत राशी ते भरपूर आहे ना. तर त्यांच्या मुख्यतेनेच हे वर्णन हा सोडायचं नाही आहे त्याच्यामध्ये गणित द्यायचं अनंतामध्ये ती असंख्या कुठे येणार एकेंद्रांची अनंत राशी आहे त्याच्यामध्ये यांची तर असंख्यात संख्या नाही. तर हे काळ सांगितले. आता मध्ये तर काळाच्या अपेक्षा त्रैराशी करणार काय की आता ते तिघांचं जोड करायचं. तिघांचं जोड म्हणून तीच काय येणार हे तिन्हीचं जोडल्यानंतर 864 आणि 672 आणि 651 किती येणार 2127 येणार आणि खाली 2187 आहे.
2187 आणि खाली 729 गुणिले 3 आहे ना, हे 2187 आहे. त्यामुळे दोन्ही अपवर्तच होणार, जे अंतर्भूतच काळ राहणार. तिन्हीचे पण काळ त्याचेच आपण विभागणी केले होते ना. मग ते एवढ्या काळात एवढे जीव असं राशी प्रमाण राशी, अंतर्भूत काळात फलराशी जीव किती, काही कमी संसार राशी, तर इच्छा राशी एवढ्या काळात अंतर्भूत गुणिले 864 भागिले 2187 म्हणा किंवा 729 गुणिले 3 म्हणा, दोन्हीपैकी काय पण चालतं. तर एवढ्या काळात एवढे सगळे जीव आहेत, तर एवढ्या काळात किती जीव येणार, तर तीच संख्या आपण जी काढली ती जीवांच्या अपेक्षेनं त्या दोघांचा गुणकार येणार आणि ती राशी भागिले येणार प्रमाण राशी, फल राशी गुणिले इच्छा राशी भागिले प्रमाण राशी. त्यामुळं हे काही कमी संसार राशी गुणिले इच्छा राशी हा काळ आहे, कृष्णरेषेचा काळ. म्हणजे कृष्णरेषावाले जीव येणार ना, आणि त्याला अंतर्भूताने आपण प्रमाण राशीने भागलं तर अंतर्भूत निघून जाणार आणि आपण का काढले होते ती राशी येणार. काही कमी संसार राशी 864 भागिले 2187 तेच राशी येणार, जे काळात आश्रय करून काढलं असेल. तसंच ही काढायची. एवढ्या अंतर्मुहूर्तामध्ये एवढे जीव, तर 672 अंतर्मुहूर्त गुणिले 2187 भागिले एवढ्या काळामध्ये किती जीव, तर तेच येणार ना राशीचं. काही कमी संसार राशी 672 भागिले 2187, तर हे सगळं तसेच येणार ना तरी, फक्त 864 ठिकाणी तिथं 672 नीलेशवाले आणि कापदलेशवाले. या एवढ्या कांदेवळे जिथं ह्या कापदलेशाचा काळ घेतला 651. त्यामुळे किती जीव सगळीकडे अंतर्मुहूर्त जाणार आणि ही राशी येणार. काही कमी ते संसार राशी 651 भागिले हे कोण येणार, कापदलेशवाले. म्हणजे जीवाच्या मध्ये 3 विभाग केले तर तेच प्रमाण येणार, काळाचा आश्रय करून जीव काढले तरी तसेच तेवढंच प्रमाण येणार. मग कृष्णरेषेवाले राशी काढताना काय केलं, काही कमी संसार राशीला काही कमी 3 विभागलं तर साधिक त्रिभाग उत्तर आलं. तर नीलरेषेला काही कमी संसार राशीला काही अधिक त्रिभाग 3 विभागलं तर काही कमी त्रिभाग उत्तर आलं. कारण साधिक त्रिभागनं भागलं 3च्या पेक्षा अधिक संख्येनं भागल्यावर त्रिभागापेक्षा कमी संख्या येणार. तसंच तिथं काही कमी संसार राशीला त्यापेक्षा मोठ्या भागाने भागलं तर काय येणार, त्या ठिकाणी कापदलेशवाले जीवांची संख्या. हे कृष्ण, हे नील आणि हे कापद. कृष्ण नीलदेशवाले आणि हे कापदलेशवाले जीवांची संख्या. म्हणजे काळात आश्रय घेऊन काढा किंवा जीवांचे उत्तर काढा, तुमचं उत्तर एकच येते. आलं लक्षात? पुढे जायचं पेता नाही. हा ते पावसामुळे आले नाही. आता त्यात हे आता संख्या क्षेत्र आणि काल आणि भावाच्या अपेक्षेने पण सांगते, त्या संख्येचंच प्रमाण क्षेत्राच्या प्रमाणाने सांगतात. म्हणजे ती 4 प्रमाण आहेत, द्रव्य प्रमाण, क्षेत्र प्रमाण, काल प्रमाण आणि भाव प्रमाण. द्रव्य प्रमाणाने सांगताना ते संख्या असंख्यात अनंत त्याच्या अशे संख्या सांगतात. क्षेत्र प्रमाण सांगत असताना प्रदेशाच्या द्वारे सांगतात. ते प्रदेशाच्या म्हणजे सूच्यंगुल, प्रतरांगुल, घनांगुल, जगश्रेणी हे प्रदेशाच्या अपेक्षेने वर्णन. आणि काळाच्या अपेक्षेने सांगताना अतीत काळ,
त्याच्या अपेक्षेनं त्या अपेक्षा अनंत पट वगैरे असं सांगतात. तर ते काळाचे समय मोजायचे. क्षेत्र प्रमाण सांगताना काय मोजायचं? प्रदेश मोजायचे. ते जेवढे प्रदेश होतील तेवढे जीवांची संख्या, आणि काळाच्या अपेक्षेनं जेवढे समय होतील त्या काळाची तेवढी जीवांची संख्या, आणि भाव सप्रमाण सांगताना जेवढे अविवाह प्रतिच्छेद आहेत तेवढी जीवांची संख्या. असं द्रव्य प्रमाणांतर संख्या प्रमाणामध्ये सांगतात संख्यात असंख्यात अनंत आहे असं. क्षेत्र प्रमाण सांगताना कशाला सांगतात? प्रदेशाच्या अपेक्षेने. जे लोकाकाश प्रमाण, जगश्रेणी प्रमाण, म्हणजे 7 बाजूमध्ये जेवढे आकाशाचे प्रदेश येतील तेवढे ती जीवांची संख्या असे लावायचं. आता पुढे ते सांगतात हेच प्रमाण क्षेत्र काळ आणि भावाच्या अपेक्षा सांगतात. खेतादो असुहतिया अनंत लोगा कमेन परिहीन कालादो तीदादो अनंत गुणिदा कमाहीना खेतादो असुहतिया क्षेत्राच्या अपेक्षेनं. मतलब क्षेत्राच्या अपेक्षेने त्यांचं क्षेत्र मोजायचं नाही, ते रेषावाल्या जीवांचं क्षेत्र मोजायचं नाही. जे जे मान आहे ते क्षेत्राचं मान घ्यायचं. तर त्या क्षेत्र मानाच्या अपेक्षेनं अशुभ 3 रेषावाले जीव अनंत लोगा, अनंत लोक प्रमाण आहेत. जे एका लोकाकाशाचे प्रदेश किती आहेत? असंख्यात असंख्य. आता ते अशुभ रेषावाल्या जीवांना घ्या आणि लोकाकाशाच्या एका प्रदेशावर उभं करा, एका जीवाला एका प्रदेशावर, असं पूर्ण लोक भरणार. तेवढे जीव बाजूला काढा आणि पुन्हा राहिले जीव पुन्हा त्यांना लोकांवर उभं करा, त्यांना बाजूला काढा. असे किती लोक भरणार? असे अनंत लोक भरणार तर ते जीव संपणार नाहीत. असे अनंत लोक होणार, संख्या लोक नव्हे अनंत. एवढी जीवराशी आहे अनंत अनंत. एकेंद्रिय जीवांची संख्या जास्त आहे ना. तर काय सांगितलं? क्षेत्राच्या अपेक्षेनं अशुभ 3 रेषावाले जीव, म्हणजे बघा कशाची बहुतता आहे आणि आपण त्यामध्येच मिसळतो. जिथे जास्त संख्या आहे तेच ना, मुलाला कुठल्या शाळेत घालायचं? जिथे जास्त भरती तिथे नाही घालायचं. जनरल वॉर्ड जास्त आहे तिथे नाही घालायचं. स्पेशल हायस्कूल कुठं असेल जिथे संख्या कमी असते तिथं मुलांचं चांगलं शिक्षण होते, मग तिथे घालतात. तर आपण कुठं भरती व्हायचं? अशुभ रेषामध्ये का शुभ रेषामध्ये? आता ह्या अवस्थेत तर आपण पूर्ण रेषा सोडू शकत नाही. मग अशुभ रेषेपेक्षा शुभ रेषेमध्ये राहिलेलं बरं. म्हणजे कुठली भरती करायची आपल्याला? शुभ रेषेची. अशुभ रेषेची भरती करायची नाही, अशुभ रेषा उद्याची नाही. क्षेत्राच्या अपेक्षेनं अशुभ 3 रेषावाले जीव अनंत लोक आहेत, परंतु कमी न परिहीन, परंतु प्रमाण हीन नाही. सगळ्यात जास्त कृष्ण रेषावाले, त्याच्यापेक्षा कमी कृष्ण रेषेचे परिणाम पण सगळ्यात जास्त आहेत. भूभाग परिणाम कृष्ण रेषावाले आहेत. सगळ्या रेषाच्या संकलित स्थानामध्ये भूभाग स्थान कृष्ण रेषेचे स्थान आणि जीव पण कृष्ण रेषावाले जास्त. त्या कृष्ण रेषेचा काळ पण जास्त आहे. आणि कालादो अतीतादो अनंत गुणिता. कालाच्या अपेक्षेनं समय, जेवढा अतीत काळ गेला ना त्या एका समयाला एक जीवाला बसवा. सगळा अतीत काळ संपेल परंतु जीव संपणार, कारण का अतीत काळापेक्षा सुद्धा अनंतपट जीवांची संख्या आहे. अतीतादो कालादो अनंत गुणिता, परंतु कमाहीना, क्रमानं काय आहे? हीन आहे, कमी कमी आहे. कृष्ण रेषावाले सगळ्यात जास्त, त्यापेक्षा नीलद्वारे कमी, त्याच्यापेक्षा तर त्याला अनंत लोक प्रमाणे त्याला संतुष्टी काय ना. आपण द्रव्याच्या अपेक्षेने प्रमाण बघितलं होतं. संसार राशीमध्ये काही कमी 3 भागलं कृष्ण रेषेवर. आता लोकांना क्षेत्राच्या अपेक्षेने काय लिहिणार? लोक आणि अनंत, अनंत लोक.
आणि हे कृष्ण रेषावाले. नील रेषावाले ते पण अनंत लोक कृष्ण रेषावाले, त्याच्यापेक्षा काही कमी अनंत लोक नील रेषावाले, त्याच्यापेक्षा काही कमी अनंत लोक कापत रेषावाले. म्हणजे तिथे 2 रेषा येणार. 3 रेषा झाल्या चुकून पुस्तकात, तिथे 2 रेषा करायचं केले सुद्धा. आता तिथं असं त्रैराशिक केलं, अनंत कसं आलं ते सांगितलं. आता ती संख्या आहे ना, हे अनंत लोक प्रमाण आहे. हे कसं, तर लोकाकाशाची 1 शलाका करायची, 1 लोकाची 1 शलाका, तर त्या एवढ्या राशीमध्ये किती शलाका होतील असं त्रैराशिक करायचं. एक लोकाची 1 शलाका, जे लोकाकाशाचे जेवढे प्रदेश आहेत तेवढा एक ग्रुप केला, तर एवढ्यामध्ये किती शलाका होतील. काही कमी संसार राशी भागिले काही कमी 3, एवढ्या संख्येमध्ये किती शलाका होतील असं त्रैराशिक केलं. तर ह्या राशीला आपण लोकांना भागलं, लोक भागाकारामध्ये येणार की नाही, प्रमाण राशी. म्हणजे काही कमी संसाराची अनंत राशी आहे आणि त्याला लोकांनी भागलं तर किती उत्तर येणार, अनंतच येणार ना, कारण ती अनंत राशी आहे आणि ही असंख्यात आहे. उत्तर किती येणार, अनंत. म्हणून अनंत लोक येतील. एका लोकाची 1 शलाका, तर पूर्ण त्या राशीमध्ये किती शलाका होणार, तर अनंत लोक. तसंच ह्याच्यामध्ये काढलं, कालप्रमाणानं काढलं. कालप्रमाणाचं दृष्टी काय घेणार, अतीत कालाचे अनंतपट म्हटलं ना. अ म्हणजे अतीत काळ आणि ख म्हणजे अनंत. अतीत काळापेक्षा अनंतपट कृष्ण रेषावाले, नील रेषावाले त्याच्यापेक्षा काही कमी अनंतपट आणि त्याच्यापेक्षा काही कमी अतीत काळात. द्रव्य प्रमाणानं, क्षेत्र प्रमाणानं आणि काल प्रमाणानं. मग इथं पण ते अनंत अतीत काल कसे आले, तर तिथं आपण असंच हे करायचं त्रैराशिक की अतीत काळाची 1 शलाका, तर एवढ्या राशीमध्ये किती शलाका होतील, तर त्या पण अनंत येतात. तिथं लोकांच्या ठिकाणी काय ठेवणार आपण, अतीत काळाची 1 शलाका, तर एवढ्यामध्ये किती शलाका होतील, तर इथे अतीत काळाला भागणार आपण. तर अतीत काळ जो आहे तो कमी आहे, संसाराशी जास्त आहे, आणि पुढचा अनागत काळच्या पेक्षा जीवसाराशी कमी आहे आणि अनागत काळ जास्त आहे, मोठा आहे. कारण काळाचे समय सांगितले ना, जीवापेक्षा अनंतपट पुद्गल राशी आहे आणि पुद्गलापेक्षा अनंतपट काळाचे समय आणि ते काळापेक्षा अनंतपट आकाशाचे प्रदेश. म्हणून अतीत काळाच्या पेक्षेने जीवराशी जी आहे ती अनंतपट आहे, परंतु अनागत काळाच्या पेक्षेने जीवराशी कमी आनंद भाग आहे. हे अतीत काळाच्या प्रमाणात काढले. अतीत काळ कमी आणि अनागत काळ त्याच्यात लहान कमी जास्त म्हणायचं पण अवघड आहे, परंतु आहे अनंत आहे. असं काळाच्या अपेक्षेनं प्रमाण सांगितलं नेहमीचं. आता पुढं भावाच्या अपेक्षेनं सांगताय आणि मग पीठ पद्म तेज लेशेच्या संख्या सांगताय. 549 नंबरची गात आहे. केवल नानानंतिम भागा भावा दुखिन्नतीय जीवा देवतिया संख्येच्या संखा संख्येज्य भाग कमा जीवा
तेउतिया संख्येच्या संख्या संख्येच्या केवल नान अनंतिम भागा भावादो किंनतीय जीवा. भावाच्या पेक्षा आता संख्या सांगतात. भाव म्हणजे अविभाव प्रतिच्छेद घ्यायचे. केवल ज्ञानाचे जे अविभाव प्रतिच्छेद आहेत त्याचा आपण अनंतावा भाग एवढे कृष्णलेशावाले जीव. म्हणजे केवळ ज्ञान राशी सगळ्यात मोठी राशी आहे ना, सगळ्यात अनंतानंत उत्कृष्ट कोण आहे हे केवळ ज्ञान. मग त्याच्या अविभाव प्रतिच्छेद खूप जास्त आहेत. कारण जीव राशी त्याच्यापेक्षा अनंत वर्गस्थान गेल्यावर पुद्गल, त्याचे अनंत वर्गस्थान गेल्यावर काळ, त्याच्या पुढे अनंत वर्गस्थान गेल्यावर आकाश, त्याच्या अनंत वर्गस्थान गेल्यावर किती काय काय सगळं आहे. तर गुण वगैरे सांगितलं ना तुझ्या पुढे. तर केवळ ज्ञानाच्या अपेक्षेने किती आहे जीव? अनंतावा भाग. तर अनंतानंत राशीची जेवढ्या संख्या आहेत ना त्याच्या मध्यमामध्ये तिथं जीव राशी येते आणि केवळ ज्ञान ही सगळ्यात उत्कृष्ट राशी. म्हणून ती जीव राशी केवळ ज्ञानाचा अनंतवा भागाचा आहे. म्हणून त्याने केवळ ज्ञानाचा अनंतवा भाग भावाच्या अपेक्षेनं कृष्ण तीन लेशावाल्या जीवांचं प्रमाण. जीवांचं प्रमाण काढायचंय, फक्त ते भावाच्या भाषेतून काढायचं. अल्पाबुद्धीच्या भाषेतून कृष्ण तीन लेशावाले जीवांचं प्रमाण आहे. तेवती असंख्येच्या संख्या संख्येचे भाग समान. तेजोलेशातील तीन प्रकारचे जीव, तेजोलेशा, पद्मलेशा आणि शुक्ललेशा, हे द्रव्य प्रमाणानं असंख्येच्या असंख्यात आहेत तरी सुद्धा संख्यात आणि असंख्यात भागक्रम आहे. तेजोलेशावाल्या जीवांचा संख्यात विभाग कोण आहे? पद्मलेशावाले. आणि पद्मलेशाच्या संख्यात व असंख्यात भाग शुक्ललेशावाले म्हणजे कमी आहे. शुक्लरेषावाले तेजोरेषावाले असंख्यात पट आणि तेजोरेषापेक्षा तेजोरेषावाले जीव असंख्यात पट आहे. आता त्याची संदृष्टी समजलं का? नाही समजलं. भावाच्या पेक्षा समजलं ना. कृष्णाचे तीन लेशा अशुद्धेशांचे प्रमाण हे द्रव्य क्षेत्राने कालाच्या पेक्षेने काढले. तर लक्षात आलं? त्या भाषेतून काढले. संख्या एकच आहे सगळ्यात. त्याचा आपण आता मी 400 म्हणले कृष्णेश्वर, ही पण 400 संख्या, ही पण 400 आणि ही पण 400. परंतु ती द्रव्य प्रमाणाच्या भाषेतून काढली आणि क्षेत्राच्या प्रदेशाच्या पेक्षेतून काढली आणि ही काळाच्या समयाच्या पेक्षेतून काढली. काळाच्या समयातून सांगायचं त्याला त्याच राशी. भावाच्या अपेक्षेने किती सांगितलं? केवळ ज्ञान भागिले आनंद म्हणजे आनंद एवढे कृष्णरेषावाले जीव आहे. आणि या कृष्णरेषावाल्यापेक्षा नीलरेषावाले जीव त्याच्यापेक्षा काही कमी आहे. म्हणून इथं काय केलं? काही कमी, त्याच्यापेक्षा काही कमी केवळ ज्ञानाला अनंतानं काढलं तेवढे कोण आहे? कृष्णरेषावाले जीव आहे. आणि त्याच्यापेक्षा तेजोरेषावाले कमी, त्याच्यापेक्षा नील कापतलेशावाले कमी आहे. पण तिथं मागाशी त्रैराशी कसं केलं तसं इथं पण करायचं. इथं उलट त्रैराशीत होणार. इथं आपण काय केलं? लोकांची एक शलाका, तर त्या कृष्णरेषावाल्या जीवांच्या मध्ये किती शलाका होणार? आता इथं उलट करायचं. रेषावाल्या जीवांची एक शलाका, तर केवळ ज्ञानामध्ये किती होणार? तर तिथं ते प्रमाण राशी काही कमी संसाराची भागलेली काही कमी ती एक कृष्णरेषावाले जीव आहेत. त्यांची एक ग्रुप केला तर विचाराची केवळ ज्ञानामध्ये किती ग्रुप होणार? केवळ ज्ञानाचे जेवढे अविभाव प्रतिच्छेद आहेत त्याच्यामध्ये किती ग्रुप होणार? म्हणजे किती? जे असं म्हटलं की 25 चा एक ग्रुप आहे तर 1000 मध्ये किती ग्रुप होणार? तर तिथं किती होणार? 40 ग्रुप होणार. तसं इथं काढायचं. ही काही कमी म्हणजे
भागिले काही कमी 3 एवढे कृष्ण रेषावाले जीव आहेत. त्यांची एक ग्रुप केला तर केवळ ज्ञानामध्ये असे ग्रुप किती होतील? तर अनंत होतील. अनंत कसे काढले? त्याला भागायचं. केवळ ज्ञानाला काही कमी संसार राशी भागिले काही कमी 3 त्या राशीला भागलं तर अनंत प्रमाणित आहे. कारण हे अनंत विभाग आहेत. केवळ ज्ञानाचा अनंत भाग जीवांची संख्या आहे. सगळे संसारी राशी किती आहे? केवळ ज्ञानाचे जेवढ्या विभाग प्रतिच्छेद आहे त्याचा अनंतवा भाग प्रमाण जीवांची संख्या आहे. पण केवळ ज्ञानाचे अविभाग प्रतिच्छेद खूप जास्त आहेत अनंत अनंत. आता पुढे चालू होतं आपलं हे म्हणून उत्तर काय येणार? चेन्नईला आपण भागलो तर अनंत येईल. म्हणून नाही अनंत आलं नाही. हेच उत्तर आलं ना. हेच उत्तर आलं. केवळ ज्ञान भागिले संसार राशी हेच उत्तर आलं. म्हणजे केवळ ज्ञान भागिले अनंत. पण हे अनंत संख्या आहे ना. केवळ ज्ञान भागिले केवळ ज्ञानाला आनंदानं भागलं तेवढी काय येणार त्या ठिकाणी राशी येणार. कृष्ण रेषावाले जीवांची शलाका. आता पीत पद्म आणि शुक्ल ह्या 3 रेषा जीवांचं सांगताय की ते आपण म्हटले ते नका तरी पाचशे तेवतीय असंख्येच्या संख्या संख्येचे भागुतम. तेज रेषा, पद्मरेषा आणि शुक्ल रेषा हे 3 जीव द्रव्य प्रमाणाने किती आहेत? संख्येचे भागुतम. संख्याला भागुतम. पहिला असंख्येचे घ्यायचं, मग असंख्य घ्यायचं आणि मग असंख्य हा सगळे शुभलेशावाले जीव असंख्यात अनंत नाही असंख्यातच येणार. सगळे देवगतीतले जीव येणार आणि मनुष्य त्यांच्यामधले काही जीव येणार. हा आता ते बघू की त्यांनी काय सांगितलं. तेजोलेशातील 3 जीव द्रव्य प्रमाणाने असंख्यात असून सुद्धा संख्यातावा भाग आणि असंख्यातावा भाग क्रम आहे त्यांचा. तेजोलेशावाले जीवांच्या पेक्षा पद्मलेशावाले जीव असंख्यातावा भाग आणि पद्मलेशावाले पेक्षा शुक्ललेशावाले जीव असंख्यातावा भाग. म्हणून त्याचं असंख्यात असंख्यात आणि असंख्यात 3 वेळा केले. तर तेजोलेशावाले 3 जीवांची राशी येते द्रव्य प्रमाणाच्या अपेक्षेने. आणि असं दवपमानेन तेवतीय असंख्येच्या संसार असे संख्या संख्येचे भाग. तेजोलेशाधिक 3 जीव द्रव्य प्रमाणाच्या अपेक्षेने पाहिलं तर किती आहेत? असंख्यात आहेत. परंतु असंख्यात असून सुद्धा किती आहेत? हे आपले कोण घेणार आहे आता? पद्मलेशावाले त्याचा असंख्यातावा भाग आहे. संख्यातावा भाग तेजोलेशावाले जीव किती आहेत? द्रव्य प्रमाणाच्या अपेक्षेनं असंख्यात आहेत. त्याच्यापेक्षा पद्मलेशावाले जीव आता त्याचा असंख्यातावा भाग आहेत ना. त्या संख्यात मोठे आहे ना त्या ठिकाणी. तिकडून घेतले की लक्षात येईल आपल्याला. अंतर्मूर्त असंख्यात आणि शुक्ललेशा. तीनों भी असंख्यात ही. तेजोलेशावाले असंख्यात है, पद्मलेशावाले असंख्यात है और शुक्ललेशावाले भी असंख्यात है. लेकिन तेजोलेशावालों की अपेक्षा जो पद्मलेशावाले है वो असंख्यात भाग है और पद्मलेशा से संख्यात भाग है और पद्मलेशा से शुक्ललेशावाले असंख्यात भाग है. तो तेज वाले असंख्यात गुणिले संख्यात है और ये असंख्यात है और शुक्ललेशावाले
खाली असं. पद्मलेशा कुठून ते कुठपर्यंत आहे रंजन काकी? कुठल्या सर्गापासून कुठल्या सर्गापर्यंत आहे? तुम्हाला कुठल्या सर्गात जायचं तेवढं तयारी करायचं. तुम्ही प्रॉन्टिंग करू नका, तुम्ही घेऊन जाणार नाही तुमच्या बरोबर सर्गात जाणार ते घेऊन. तुम्ही जिथे जाल तिथेच येणार का त्यांनी पण? कोणतं कुठं आहे? पद्मलेशा कुठल्या सर्गापासून कुठल्या सर्गापर्यंत आहे? 3ऱ्या 4थ्या सर्गापासून ते 12व्या सर्गापर्यंत आहे. 3ऱ्या 4थ्यामध्ये काही मध्ये पितलेशा आहे आणि काही मध्ये पद्मलेशा, आणि 11व्या 12व्यामध्ये पण काही मध्ये पद्मलेशा आणि काही मध्ये शुक्ललेशा. 3ऱ्या 4थ्यामध्ये पद्म शुक्ल पीत पद्म दोन्ही आहे, आणि 11व्या 12व्यामध्ये पद्म आणि शुक्ल दोन्ही मिक्स होते. म्हणून तेजोलेशा वाल्यापेक्षा संख्यातावा भाग पद्मलेशावाले म्हणतात. सामान्य रूपाने तिन्ही पण असंख्यात आहेत जीव, तिन्ही लेशावाले किंवा असंख्यात आहेत, परंतु जेवढे तेजोलेशावाले त्याच्यापेक्षा पद्मलेशावाले संख्यात्व भागच आहे. संख्यात्व भाग कमी आहे आणि त्याच्यापेक्षा असंख्यात्व भाग कमी शुक्ललेशावाले जीव आहे. म्हणून असंख्यात असंख्यात संख्यात असंख्यात गुण असंख्यात केला आणि तिथं असंख्यात अशी संदृष्टी केली तिघांच्या करता. अजून एक घ्यायचं का? अजून एक घ्या तेवढं. 540 नंबरची गाथा आहे. जो इसिया दो अलिया निरीख सन्निस्त संग भागोदू सुईस अंगुलस्य असंग भागं तु ते उतियम् तेजुलेशा, पितलेशा, पद्मलेशा आणि शुक्ललेशा या तिन्हींचं पण प्रमाण सांगताय की ज्योतिषांच्या पेक्षा थोडे अधिक. सांगितलं ना की सगळ्यात जास्त जीव कोण आहेत? सगळ्या देवामध्ये किंवा सगळ्या सौदी पंचेंद्रिय पर्याप्त जीवामध्ये सगळ्यात जास्त संख्या कोणाची आहे? ज्योतिष्क देवांची संख्या सगळ्यात जास्त. म्हणून काय केलं? ज्योतिष्क आणि बाकीचे सगळे त्याच्या संख्यात्व भागच आहे. मग संख्यात बहुभाग संख्यात भाग अंतर्गर्भित होऊन जातं ना. 100मध्ये 1000मध्ये 250 आहे त्याच्यामध्ये. ज्योतिषिकांच्या मध्ये ज्योतिषी देवांची जेवढी संख्या त्याच्यामध्ये काही अधिक केली तर काय होतं? ते पितलेशा पद्मलेशाने याच्या राशीचं प्रमाण येतं. आणि तिरीक संदेश संख भागवतो तिऱ्यांची संज्ञे जीवांची जेवढी संख्या आहे त्याचा संख्यात्वा भागच ही राशी आहे. आणि सुई अंगुलस्य असंख्य भाग, सूचंगुलाचा असंख्यात्वा भाग एवढे कोण आहेत? शुक्ललेशावाले घ्यायचे ना. शुक्ललेशावाले जीव जे आहे ते सूचंगुलाचा असंख्यात्वा भाग आहे. आणि पद्मलेशावाले किती आहेत? आपले जे स्वर्गातले देव आहेत त्यांच्यामध्ये थोडे अधिक राशी करायची साधी मनुष्य त्यांची. जे शुभलेशा फार कमी काळामध्ये वारंवार पण होत नाही आणि अशुभलेशा राहते पण जास्त काळ आणि त्याचं सारखं परिवर्तन सुद्धा त्याचं होते, म्हणजे त्याचीच बारी येते सारखी. तर अशा प्रकारे हे ह्यांचं प्रमाण सांगितलं. आता पुढं आपण गाथा म्हटलं की काय गाथा लावली ना का? ज्योतिषिकापेक्षा अधिक तिरीक संधीचे संख्य भाग होतो. तिऱ्यांच्या संज्ञे जीवांचा संख्यात्व भाग, सूचंकुलाचा असंख्यात्व भाग क्रमाने लावायचे. ज्योतिषीपेक्षा अधिक कोण आहे?
तेजोरेषावाले जीव, कारण त्यांच्यामध्ये पद्म शुक्लरेषा नाहीच. तिरिक निसंक भाग, तिरिक संज्ञेच्या प्रश्न जर बघितलं तर किती आहे जीव? संख्यात्वा भाग. आणि सूच्यंगुलाचा असंख्यात्वा भाग कोण आहे? शुक्लरेषावाले जीव. सूच्यंगुलाचा असंख्यात्वा भाग असं तिन्ही क्रमाने लिहिलं. आता संदृष्टी मूर्ती सगळे तशी आपण मागं बघितलेली आहे. संदृष्टी देवांची, देवांच्या संदृष्टीमध्ये काय केलं? बाकीचे सगळे जीव त्याच्यामध्ये मिळवायचे, म्हणजे तेजोरेषा जीवांची संख्या येते. इथे ज्योतिष्क राशीमध्ये पहिल्या दुसऱ्या सर्गातले देवांची पण संख्या मिसळावी लागेल, कारण त्यांची सुद्धा पितलेषा असते. तिसऱ्या चौथ्या सर्गामध्ये पण काही भागामध्ये पितलेषा असते. म्हणून देवांच्या पेक्षा काही अधिक करण्यासाठी जे आपले दोन रेषा असते नाही, त्याच्यावर दोन अशी तीन रेखांमध्ये जगतव्रतर व्रतरांकुल पन्नठी म्हणजे 5,536 एवढी संख्या कुणाची आहे? ज्योतिष्क देवांची संख्या एवढी आहे. आणि तेजोरेषावाले जीव काय आहे? ते ज्योतिष्क जीव राशीपेक्षा काही अधिक आहे. मग काही अधिक मध्ये काय करणार? तर पहिल्यांदा इथं ज्योतिष्क राशीमध्ये गंध राशी विसरायची. ती किती आहे? संख्यात्वा भाग आहे. मग त्या राशी विसरल्यानंतर किती येणार? संख्या आता सांगितलं ना, ज्या संख्येनं भागायचं आहे त्याच्यामध्ये एखादी करून गुणायचं, म्हणजे ती संख्या त्याच्यामध्ये ऍड होते. 100 आपण 10 ने भागलं तर उत्तर किती आलं? 10. मग त्याला काय करा? त्याला 11 ने गुणा, 110. म्हणजे 100 अधिक 100 भागिले 10 किती झाले? 110. कसं काढलं? 10 ने भागलं आणि 11 ने गुणलं, इथे उत्तर आलं. तसं इथं बहुभाग काढण्यासाठी काय करायचं असतं? नाही, याच्यामध्ये संख्यात्वा भाग मिसळायचा आहे. ज्योतिष्कामध्ये व्यंतराशी मिसळायचे, म्हणून काय केलं? तिथं संख्यात्वानं भागलं आणि एक अधिक संख्यात्वानं गुणायचं. जो भागाकार आहे त्याच्यामध्ये एक अधिक करायचं आणि त्यानं गुणायचं. 110 ला 10 ने भागलं 10 आलं आणि पुन्हा त्याला 11 ने गुणलं की काय येणार? 110 येणार. ते उत्तर अभिप्रेत आहे. तर आणि याच्यामध्ये ही ज्योतिष्क राशी आणि व्यंत राशी दोन्ही म्हणून एवढी संख्या झाली. आता त्याच्यामध्ये ह्याचे पण मिसळायचे. भवनत्रिक देव, मेल आणि देवसने, भवनत्रिक देवांची संख्या पण मिसळली त्याच्यामध्ये ज्योतिष्क राशीमध्ये. तर खाली वर अधिकचं चिन्ह देणार ना. हे पहिले 3 चिन्ह जे आहेत ना, हे मनुष्य गती, स्त्रियांची गती आणि बाकीचे देव हे मिसळण्यासाठी केले. आणि ह्याच्यामध्ये हे व्यंतराशी मिसळले आपण, तर संख्यात्वा भाग अधिक आली. आणि त्याच्यामध्ये पुन्हा तर ही अशी ज्योतिष्क राशी तसं पण करू शकतो. ज्योतिष्क राशीमध्ये काहीच अधिक करा तरी पण चालतंय. नंतर राशी संख्येचा भाग अधिक. ते थोडक्यात सांगायचं काय? तेजोरेषावाल्या जीवांची संख्या किती येणार? तर भवनत्रिक पहिला दुसरा स्वर्ग हे सगळे तेजोरेषावाले जीव आहेत. आणि मनुष्य त्यांच्यामध्ये पण तेजोरेषावाले जीव आहेत, ते थोडे अधिक होणार. म्हणून ज्योतिष्क राशी सगळ्यात मोठी संख्या आहे, त्याच्यामध्ये बाकी सगळे अधिक करायचे. मनुष्य, स्त्रियांचे, बाकीचे सौदर मायसा स्वर्गातले देव आणि भवनवासी आणि व्यंत हे सगळे त्याच्यामध्ये अधिक करायचे. म्हणून तिथं 4 अधिक केलं. तेच दिले टीकेमध्ये सगळं त्याच्यामध्ये.
कोणती राशी ते अधिक केंद्र. आणि पद्मरेषावाले जीव किती आहेत? तेजोरेषावाल्यांपेक्षा संख्यापट कमी आहे, परंतु संज्ञित तिर्यंच्या रेषावाले जे जीव आहेत त्याच्यामध्ये संख्याच गुणहीन, त्याच्यापेक्षा संख्याच गुणहीन आहे. उद्या आपण खूप नाही ती सगळी संदृष्टी घ्यायचं म्हणजे वेळ लागतो. उद्या संख्या संपून जाईल आपली, पुढचं क्षेत्र अधिकच सुरू होईल. जे थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, अशुभ रेषावाले जीव अनंत अनंत आहेत आणि शुभ रेषावाले जीव असंख्याकच, देवांच्या पेक्षा थोडे अधिक आहेत. ओम ज्ञाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. हा मी शुद्ध ज्ञानमय आहे. या माझ्या शुद्ध स्वभावामध्ये रसायन आहे, वेषण आहे. हे सर्व विभाव भाव आहे, त्यापासून मी आपल्या विशुद्ध चैतन्य मात्र निज घराला पहा अंतरंगामध्ये आहे. हे शुद्ध चैतन्य घर शुद्ध आहे, ते आपल्या निज घरामध्ये राहा. तर ह्या सगळ्या विभावापासून आपण वाचतो, त्याच्यापासून अस्पृश्य राहतो. आपले घर अत्यंत सुंदर आहे, स्वच्छ आहे, निर्मल आहे, परम शांत स्वरूप आहे. शुद्ध चैतन्य स्वरूप, ज्ञानानंद स्वरूप, संकोतीर्ण ज्ञायक स्वरूप, शुद्ध एको ध्रुव